ഉത്തർപ്രദേശിലെ വാരണാസിയിൽ ആഘോഷിക്കുന്ന കാർത്തിക പൗർണമിയിലെ ഉത്സവമാണ് ദേവ് ദിവാലി. ദൈവങ്ങളുടെ ദീപാവലി അല്ലെങ്കിൽ ദൈവങ്ങളുടെ വിളക്കുകളുടെ ഉത്സവം എന്നും അറിയപ്പെടുന്നു. ദേവന്മാർ ഭൂമിയിലേക്ക് ഇറങ്ങുന്ന ദിവസമെന്നും വിശ്വസിക്കപ്പെടുന്നു. ഈ ഉത്സവം ദീപാവലിക്ക് 15 ദിവസങ്ങൾക്ക് ശേഷം കാർത്തിക മാസത്തിലെ പൗർണമിയിലാണ് നടക്കുന്നത്. വാരണാസിയിലേക്ക് യാത്ര പ്ലാൻ ചെയ്യുന്നെങ്കിൽ ഏറ്റവും ഉചിതമായ ഒരു സമയം ദേവ് ദീപാവലിയാണ്. ഗംഗ ആരതിക്ക് സാക്ഷ്യം വഹിക്കാനായി ജനസാഗരങ്ങൾ വളരെ നേരത്തെ തന്നെ ഘാട്ടുകൾക്ക് സമീപം അവരുടെ സ്ഥാനം ഉറപ്പിക്കാറുണ്ട്. ഏറെ വ്യത്യസ്തവും വർണ്ണാഭവുമായ ആഘോഷങ്ങളിലാകും വാരണാസി. എല്ലാ കെട്ടിടങ്ങളും വീടുകളും ലക്ഷക്കണക്കിന് വിളക്കുകളാൽ പ്രകാശിക്കും. തിളങ്ങുന്ന വാരണാസി കാണാൻ പല ദിക്കിൽ നിന്നും ആളുകൾ ഗംഗയുടെ തീരത്തെത്താറുണ്ട്. ആത്മീയതയും കാഴ്ചകളും ചരിത്രവും വിശ്വാസങ്ങളും നിറഞ്ഞ വാരണാസിയിൽ സഞ്ചാരികൾ എത്തിപ്പെടാനും കാണാനും ആഗ്രഹിക്കുന്ന ദിവസമാണിത്. ഘാട്ടുകളുടെ സമീപം രംഗോലി മനോഹരമായ ഡിസൈനുകളിൽ ഒരുക്കിയിട്ടുണ്ടാവും. ലക്ഷക്കണക്കിന് ചിരാതുകളിൽ ദീപം തെളിയും. നാടും വീടും ക്ഷേത്രവും വഴികളും ഘാട്ടുകളും എല്ലാം അന്ന് മിന്നിത്തിളങ്ങും. മനോഹരവും പ്രകാശപൂരിതവുമായ അന്തരീക്ഷത്തിന്റെ നിഴൽ വീണ ഗംഗാനദിയുടെ നിറവും പ്രകാശിക്കും. കൂടെ പൂർണ്ണചന്ദ്രന്റെ നിറഞ്ഞ പ്രതിഫലനവും. ഗംഗ ആരതിയിലെ താളാത്മകമായ ഗാനങ്ങൾ, ധ്വനികൾ, ദീപങ്ങളും അലങ്കാരങ്ങളും വെടിക്കെട്ടും മറ്റാഘോഷങ്ങളുമെല്ലാം കരയിലും വെള്ളത്തിലും അലയടിക്കും. രവിദാസ് ഘാട്ട് മുതൽ രാജ്ഘാട്ട് വരെയുള്ള ഗംഗാനദീ തീരത്തുള്ള ഘാട്ടുകളുടെ പടികളൊക്കെയും വെളിച്ചത്താൽ മനോഹരമാണ്. കാണുന്ന എല്ലായിടങ്ങളിലും മൺചിരാതുകളാണ് ഭംഗി പകരുന്നത്. ദേവ് ദീപാവലി സായാഹ്നത്തിൽ നടത്തപ്പെടുന്ന ഗംഗാ ആരതിക്ക് ലക്ഷങ്ങൾ സാക്ഷ്യം വഹിക്കാറുണ്ട്. ഈ കാഴ്ചകളും കണ്ടുകൊണ്ട് വൈകുന്നേരങ്ങളിൽ ഗംഗാ നദീതീരത്തുകൂടെയുള്ള ബോട്ട് സവാരിയും യാത്രയെ മനോഹരമാക്കാറുണ്ട്.
रहे छम 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 छम। सिर पर साज रही है गंगा, कमर बाग चरमौर भुजंगा। वाहन जिनका नंदी बैल, घर उनका उत्तंग शैल। शैल जपाधि जिनकी रानी सर्वज्ञानी महाध्यानी। वेद शिवम शिवम वेदम, वेद शिवम शिवम वेदम, वेद शिवम शिवम वेदम, वेद शिवम शिवम वेदम। छम 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 छम। कहीं नटराज रुद्र ओंकारेश्वर, सोमनाथ पशुपति नाथ है, विश्वनाथ है जम्बकेश्वर। रामेश्वरम है लिंगम। यद्यपि शिव की कृपा सदा इस काशी पर बनी रही है, पर कहते हैं कभी इस काशी में न शिव थे न गंगा, न ये सब मंदिर थे न शहर। यहाँ एक पावन वन था जिसे सुर नर मुनि सब कहते थे आनंद कानन। उस समय केवल बोध यानी रोशनी का शहर काशी पड़ गया। जब विष्णु जी काशी शिव जी को सौंप कर चले गए, तब भोलेनाथ ने काशी को अपने त्रिशूल पर धारण कर लिया। पर गंगा अब भी यहां नहीं थी ही नहीं गंगा इस ब्रह्मांड में। गंगा के जन्म की कहानी बड़ी अद्भुत है। दानी था राजा बलि, पर करता था दम। पूरी पृथ्वी पर फैला नहीं आ गया। उसे पाताल लोक भेद मुक्ति दे दी। अब स्वर्ग लोक में भगवान ब्रह्मा जी ने जब चरणामृत में हाथ डाला, तो वहीं से निकल आई चंचल निर्मल धवल गंगा जी। पवित्र किंतु चंचला आग रोग में बढ़ती जा रही थी। उधर सगर चिंतित थे। अंशुमन को अपने भाइयों के तर्पण के लिए गंगा को लाने का बहुत मन था, किंतु किसी पुत्र भगीरथ, हम तुम ऐसे फलते फूलते पवित्र नगर को नजर तो लगी। सुदूर उत्तर पश्चिम से आए आक्रांताओं ने काशी की बहुत क्षति पहुंचाई और तमाम मंदिरों, आश्रमों, धर्मस्थानों को ध्वस्त कर दिया। पर उसके कुछ समय बाद यहाँ पैदा हुई एक ऐसी भक्ति जिसे मिटाना गिराना असंभव था। संत कबीर की वाणी से फूट निकली एक ऐसी भक्ति धारा जिसमें नहाने कभी गुरु नानक देव काशी आए तो कभी भक्त सूरदास जीवन बिताते थे। ऐसे ही कई परिवार तमिल क्षेत्र से भी यहाँ बसे थे, जिनमें थे तमिल कवि सुब्रमण्यम भारती के परिजन चिन्नाती यानी बालक सुमैया, जिनकी कम उम्र में ही संगीत की थी। कहते हैं राक्षस त्रिपुरासुर की तपस्या से प्रसन्न होकर गणेश जी ने त्रिपुरासुर को अपना विशेष आशीर्वाद दिया और उन्हें 3 नगर या त्रिपुर वरदान दिए थे। साथ ही उन्हें ये भी बताना और वो कैलाश छोड़कर मलयगिरी पर रहने को मजबूर हो गए। त्रिपुरासुर ने देवताओं का काशी में प्रवेश भी बंद करवा दिया। अब सबने मिलकर शिव जी से प्रार्थना की कि वो ही कोई उपाय निकाले और राक्षस त्रिपुरासुर का अंत करे।
और भगवान शिव त्रिपुरासुर से संग्राम करने निशानी है कि इस वर्ष आप भी देव दिवाली पर हम सब काशी वासियों के साथ उपस्थित हैं। आइए हम भी इस चमत्कार का हिस्सा बन जाएं, जहां आग और पानी, प्रकाश और अंधकार, आकाश और पृथ्वी, अमर्त्य देवगण और मर्त्य मनुष्य तथा अनंत अंतरिक्ष सब मिलकर एक हो जाते हैं। आज इस देव दीपावली के अवसर पर इस चिर पुरातन और नित्य नवीन वाराणसी में एक नया घाट जुड़ने जा रहा है। और यह कोई साधारण नहीं, काशी का सबसे विशाल लगभग 1.5 किलोमीटर लंबा घाट है, जिसका नाम है नमो घाट। आइए हम भी काशी के इस अद्भुत उत्सव में हाथ बढ़ाएं। Da 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 da